नमस्कार. 2 एप्रिल हा जगभरामध्ये वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. अर्थात आत्ममग्नता या आजाराबद्दल जनजागृती करण्याचा हा दिवस. लहान मुलांमध्ये कधी कधी थोडीशी डेव्हलपमेंट पासून जर त्यांच्यात बदल व्हायला लागला तर याला आपण म्हणतो थोडीशी न्यूरो डेव्हलपमेंटल चेंजेस या मुलांमध्ये दिसायला लागतात. मग अशी मुलं ही आत्ममग्न असतात, स्वतःच्या जगामध्ये राहतात, समाजामध्ये ते नीट मिसळत नाही, त्यांना बोलता येत नाही, बोलताना आय कॉन्टॅक्ट करत नाही, स्वतःबद्दल उल्लेख करताना ते सर्वनामाचा वापर न करता नावाचा वापर करतात. पर्टिक्युलर काही गोष्टींमध्ये त्यांना सिक्वेन्स हवा असतो, तो बदल झाला तर त्यांची चिडचिड होते. एखाद्या गोष्टीमध्ये ते बराच वेळ गुंतून राहू शकतात आणि खेळत राहतात. तर थोडक्यात काय तर ही आत्ममग्न मुलं कम्युनिकेशन मध्ये, सोशलायझेशन मध्ये आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये कमी पडतात. त्यांची ही डेव्हलपमेंट नॉर्मल मुलांपेक्षा वेगळी असते. अशा मुलांना जर आपण लवकर निदान केलं तर थेरपी देऊन एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतो.